आमच्या पशी कोंबडा असला पाहिजे आणि त्या कोंबड्यानं बाग दिली की पहाट झाली पाहिजे. त्याचे कोंबडे आम्ही कापून खाल्याशिवाय राहणार नाहीत. दिवस उगवायचा तर बाकीच राहिला बाजूला. आणि निवडून येण्याचं काम आम्ही छातीवर बिला लावून आम्ही आजही सांगतो प्रामुख्यानं की राजूभाईत निवडून येतील आणि राजूभाईलाच मतदान करतील. आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे सिंबॉल सुद्धा त्यांच्या पक्षाचे आमच्या कवाडाला आम्ही लागू देणार नाही. डोळ्याचे ऑपरेशन केले तुमच्या मित्राचे झाले का? हो, डोळ्याचं ऑपरेशन झालं. हा, हो तुमचं झालं? हो. कोणा केलं? तिथे नवगरी कुठं केलं? त्याला त्या उदगीरला. पैसे घेतले काय? नाही नाही, काय नाही, 1 रुपया घेतला नाही. काय केलं बरं तिकडे येऊन? काय डोळे काय हे ऑपरेशन झालं डोळ्याचे. दिसायले का आता? दिसायले चांगलं? हो, नवगरी मी दांडेगावकर साहेब पण तुमच्या सोबतच आहेत, चांगले माणसं आहेत. चांगली माणसं आहेत. मध्ये आता ते आम्हाला त्यानं हे केलं ना. हो, आम्हाला मडी न्यायला जागा नव्हती, मडी न्यायला जागा करून दिली. तर इथे काय हे काय जागा दिमाग पागल आहे की काय? मोठा माणूस आहे, पागल झाला. माणूस बोला येत ना कॅमेऱ्यामध्ये. कोणाला निवडून द्यायचं? नवघरेला. काय द्यायचं? नवघरेला जवळ आहे माणूस, जवळ भेटत आहे. मधल्या मार्गाने पळता येते बाबा. काय मधल्या मार्गाने जवळ आहे. पुन्हा काय आहे गेले तर मोचूल आहे जवळजवळ. शे कोणी नाही, दांडेगावकर येत नाही, कोणी येत नाही. दांडेगाव साहेब चांगले माणसं आहेत. आता चांगले दुसऱ्या लांबच्या आम्हाला रमेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजच्या रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी सध्या आहे बाबुळगाव सर्कलमध्ये. बाबुळगाव सर्कल हे विद्यमान आमदार राजू नवघरे यांचं सर्कल आहे. म्हणजे राजू नवघरे जे आहेत ते मूळचे बाबुळगावचे राहणारे आहेत. आणि आता पुन्हा विद्यमान आमदार राजू नवघरे हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तसे जयप्रकाश दांडेगावकर जे राजू नवघरेंचे गुरु होते ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर गुरु पादेश्वर महाराज ते देखील जनसुराज्य शक्ती पक्षाकडून यावेळेस निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रीती जयस्वाल ह्या देखील निवडणूक लढवत आहेत. मी सध्या आहे बाबुळगाव सर्कलच्या वाखारीमध्ये. आपण इथल्या नागरिकांचा कौल कोणाला आहे विचारून घेऊया. आम्हा कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? आता आमचा महाराज आहे की. महाराज कोण? महाराज गिरगावकर. गिरगावकर. बर, का महाराजाला काय द्यायचं बरं निवडून? सांग. आम्ही ते घेतो निळकंठ. बर बर. हा, इकडं राजू नवघरेंनी विकास केलाय का काही? चालूच आहे ना. काय चालू आहे? तिकडे काय इकडे काय मासा असा. तिकडे बघा, तिकडे कॅमेरा. इकडे काय तिकडे काय आता काय गावात काय काम केलेत राजू नवघरेंनी? काम केले ना. काय काय केलंय? रोडची बर काम केली. बर. दांडेगावकर साहेब उभं टाकतात पुन्हा. हो. दांडेगावकर साहेब कसे राहतील? दांडेगावकर साहेब कसे राहतील? कशी म्हणजे निवडून येतील का? काय सांगा आता पुढचं आता कोणाला मोठा आता काय. हवा कोणाची इकडे गावाकडे? हवा कोणाची? तुझ्याकडे आहे. तुझ्याकडे कोणाची? तुझ्याकडे तुझ्याकडे हवा आहे का? कोणाकडे सांगा. बाई माणसं बाईकडे काही बाई येते जसवादी. जसवल. बर, तिच्याकडे आहे हवा. बर बर. काय कोणाची हवा इकडं? हॅलो. हा, हवा कोणाची इकडं? राजू नवघरे. काय आज आम्ही नाराज. तिकडे बघा. नाराज आम्ही गावाच्या नेते आहोत. बर. ऐका की गावात नेते आहोत. ऐकायलो किंवा गावात नेते नाराज आम्ही. राजूभाईचा हवा आहे मात्र नेते आहो ना गावातल्या. बर. म्हणजे कसं नाराज का? ऊर काढतात. ते काय करतो? ऊर काढतात काही म्हणतात कोणाला. राजूभाईचा आम्ही आहात. बर. विकास केला गावामध्ये? हो केला. कोण म्हणू? काय काय केलं? मी काय म्हणू मेले गावात आपलं आहे. बर. काय वांद राजूभाईचा. कोणा गावचे मग? आम्ही गंगाखेड मध्ये असतो. बर. कोणाची? गंगाखेड मध्ये गुट्टेची हवा आहे का विशाल कदम? विशाल कदम. बर. काय गुट्टेनं काय काम केलं नाही का? मोठ्यानं काम करून काय सगळं कर्ज काढून हे शेतकऱ्यावर कर्ज काढून हे केलेलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. शेतकऱ्यांना 400 शेतकऱ्याचे पैसे. हो, 400 शेतकऱ्याचे पैसे राहून 400 नाही जास्त 400 कोटी येत. 400 शेतकऱ्याचे नाही 400 कोटी येत. बर. यावेळेस गुटे काय येत नाही थोडे? गुटे याला का गुटे येतच नाही. गलदार माणूस कुठे येत नाही. कोणा तू? बर. काय इकडे कोणाची हवा आहे? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर की गुरु पादेश्वर? राजूभाई. राजूभाई का बरं? राजूभाईची का हवा आहे? काम केली.
काय कामं केले त्याचे? लोकांची ऑपरेशन केली डोळ्याचे, कोणाला कॅमेऱ्यात पंढरपूरला नेलं, कोणाला मलमत शामीला नेलं, रोड केली, म्हणून काम केली. दांडेगावकर साहेब पण उभं टाकतायत. दांडेगावकर साहेब ज्यांना राजू भैयांना ज्यांनी घडवलं ते सुद्धा उभं टाकतायत. हो टाकू द्या की, लोकशाही आहे. बर, हो. मग दांडेगावकरला संधी नाही द्यायची काय? नाही ना, काऊन नाही द्यायची बरं दांडेगावकर? दिली ना त्याला 10 वर्षे. काय केलं त्यांनी 10 वर्ष? काहीच नाही दिलं आमच्या गावात. राजू भैयानं काय काय दिले? रोड दिली, गावात रोड दिली, पादन रस्ते केली. शेतकऱ्याचे इकडे प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्याचे पाणून रस्त्याचे प्रश्न? हो ना, सुटली ना, किती पाणून रस्ते झाले इकडे? बकळ झाली. बकळ म्हणजे आता मळापूर रोड झाला, रेगाव रोड झाला, पुरा रोड झाला, असं बकळ. तुम्ही इथलेच आहे? तुम्ही कोण्या गावचे? हिवरा? कोणता हिवरा? मोठा ते गुट्टेचा हिवरा. तिकडे गुट्टेची हवा आहे तिकडे. गंगाखेडमध्ये येते ना? सर केला पाहिजे. तुमच्या वडिलांना जाऊ द्या, तुमच्या वडिलांना सगळं माहिती आहे. मी इथला ते बरं, इकडे कोणाची हवा आहे? सर सध्या काही सांगू शकत नाहीत आम्ही. राजू भैया वगैरे येतील का निवडून? काय सांगाव सर, जनता आहे. आपण काय त्याचं भविष्य सांगा पुढचं. दांडेगाव साहेब येतील का? दांडेगाव साहेब सध्या यायचं बरं आहे. हो सगळे राजू नवगरेच कसं आहे? साहेब कसं आहे त्याचे बी सध्या आता कसे दोन्हीकडे बी आता आपण कसं म्हणत आहे ना, हे येतील आणि ते येतील म्हणून. महाराज पण उभे टाकलेत ते गुरुपादेश. हो पादेश्वर महाराज काहीतरी उभे राहिलेत ना. येतील का महाराज? येतील का? महाराज येत नाही तर काय सांगाव सर, त्याचं मत खायचं भरपूर शाश्वती आहे. हो गिरगावचे आहेत ते. हो काय कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? काही कोणालाच नाही द्यायचं. गाऊन द्यायचं नाही. लोकशाही धोक्यात आणायची का? पहिलं धोक्यात आले, आता कोणते? कस काय धोक्यात आली सांगा? कस काय धोक्यात आली? अहो तुम्ही सांगा ना, कोणतं काय राहिलं, याचं राहिलं, धोक्यात जायचं. तुमच्या इकडे काय केलं नाही का नवऱ्यांनी? सगळ्यांनाच केलंय, सगळ्यांनाच काही केलं नाही. बर हा सगळे झेंडे लावले तर बर. आता आमचेच लावायचे राहिले तर काय शेडे काय लावली? सगळेच लावले, बाकी काय नाही. हो बर, मतदान तर करावं लागणार आहे. नाही पण ते पाहू ना पुढच्या पुढे काय करायचं ते. आता राहिलेच किती दिवस? 4 दिवस राहिले. पुढच्या पुढे एका 10 मिनिटात माणसाचा विचार बदलत असते, रात्रीतून वातावरण बदललं समजा. बदलतच असते कुठे बी. त्याच्यामुळे पुढची पुढी देव बरं करी. बर, हा ते महाराज उभं टाकले तू संन्यासी. संन्यासाला बी लागतंय, तुम्हाला लागतंय, आम्हाला लागतंय ना, सगळ्यांनाच लागतंय. कसे राहतील संन्यासी महाराज? बरं हा बघा, कोणी जर खुर्ची गेलं ना तर बरोबर खुर्ची जागेवर फिरत असते, बाकी काहीच नसते. दांडेगाव साहेब पुन्हा उभं राहायचं मग राहिलेच बरं आहे की. हो चांगलं होता का त्यांनी तेव्हा विकास? सगळ्यांनीच विकास केलेत म्हणून तुम्हाला एका शब्दातच पहिले सांगितलं बा, सगळ्यांनीच विकास केलेत आणि आता सगळेच करतात पुढे बी असेच. विकासाचं काय वेळ आल्यावर ठरवू समजा. हा प्रत्येकाचं कसं असतं की वेळ आला तर त्या ठरवू आपण कोणाला करायचे ते. बर, हा सांगा काय म्हणणं आहे तुमचं? आपलं म्हणणं आहे, इकडे बघा, कॅमेरात बघा. राजू नवघरे 100% डबल आलं तर काही सांगायचं नाही. म्हणजे हे आता ही होती त्याची, त्याचं काही घेणं नाही. आपलं आलं ते येईल, नाही तर मग चांगला माणूस कोणताही निवडून यावं, त्याचा काय त्यांना कोण आहे चांगलं? कोण आहे चांगला माणूस म्हणजे आपला चांगला आहे भया राजू नवघरे. त्याचा काय दांडेगाव चांगले नाहीत का? नाही, ते चांगला आहे ना. गुरुपादेश सुरुवात केलं नाही आपला, यानं तरी कामं केली, बघत कामं केली. काय केले बरं? विकास काय केलं? इरी दिल्या मंजूर करून सगळं दिलं, त्याचं काय अडचण नाही आपला. आपले काम झाले. काय कोणाची हवा आहे इकडे? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर की महाराज? समजायची हवा आहे. बरं. कशी हवा आहे? झालं तुमचं आता? कशी हवा आहे इकडे? बरं, राजू नवघरेंनी काय कामं केली तुमच्या इकडे? रोड मिळके चांगले घेते का? डोळ्याचे ऑपरेशन केले का? नाही केलं नाही. केलेच म्हणतात. डोळ्याची 13,000 लोक. आपले कुठे घेतो केलं ना. तुमच्या गावात सांगितलं नाही का? तुमच्या गावात त्यांचे नेते येते की? आता वगैरे बाप सांगा ना घरी मासायला नेत्यामुळे खाणं मागायचं नाही. त्या नेत्यामुळं? हो तुमच्या गावात वाचनालय हे म्हणे चालू आहे का? बरं वाचनालय बंद आहे बंद आहे. हो बंद काय नाही म्हणजे घरा वाट नाही काय नाही याला काय करा आता. बर, हो कुणाला निवडून द्यायचं यावेळेस? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर की काय महाराज? जयप्रकाश दांडेगावकर. काय द्यायचं बरं जयप्रकाश दांडेगावकरांना निवडून? का द्यायचं म्हणजे त्यांचे काम आहेत चांगले तसे, काय केलेत कामं? सर्वांगी काम, सर्व समाजासाठी काम आहेत त्यांचे. काय काय काम आहे सांगा. आता आम्हाला बौद्ध याला समाजासाठी विहार हे दिलेले आहे, आपलं समाज मंदिर. कधी दिलं?
ज्या वेळेस दांडेगावकर साहेब होते त्यावेळेस दिलेले, त्याच्यानंतर त्याला काहीच नाही, गट्टू आहेत त्याला, तर त्याच्यामध्ये पाणी साचते, ते काय लेवल नाही, काय नाही. रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता, इकडे कॅमेरा दाखवा एकदा द्यायला. हो बरं, ते नवकऱ्यांनी काय काय कामं केले? नवकरीचे काय काम आहेत, नवकरीचं झाले एक काम, काय झालं? पण ते स्मशानभूमीसाठी पूल दिला होता आमच्या इकडं, दिलाय. हो पूल झालाय, पण त्याचं बजेट पूल पाहिला तर समजा ते 4 माणसाला जाऊन घेऊन सुद्धा जाता येत नाही बरोबर, आणि त्याचं बजेट आहे 17 ते 18 लाख रुपयाचं. आणि आता विहारावर आमच्या काय ते सोलारचं आहे, ते लाईट नाही ना, काहीच नाही त्याला, ते सर्व बंद आहे ते. आणि आता सुद्धा रस्त्याची अवस्था खराबच आहे आमच्या इथे. मग काय दांडेगावकरांना निवडून द्यायचं? हो 100% येतील का साहेब? 100%. वगैरे ते बघा आता, तुम्हाला माहित आता ते एवढं कोण येईल बरं निवडून? दांडेगावकर साहेबाची होऊ शकते. कसं काय? दांडेगावकर साहेबाची कामं बी तशीच आहेत, आणि त्यांनी समजा विकास कामावर भर बी त्यांचा जास्त असतो. कसा भरा असतो बरं त्यांचा? त्यांनी कारखानदारी सुरू केली, शाळेमध्ये बरेच सुधारणा आहे त्यांच्यामुळं. दोघं एकच होते बरं, दोघं एकच होते, आता वेगवेगळे झाले. हो दोघं एकच होते, वेगवेगळे झाले, त्याचं काही हे नाही. पण ते मूळ मुद्दा ज्यांचा जे अजेंडा होता समजा, ते भटकून भैया दुसरीकडे गेले ना, त्यामुळं भैया येतील याची गॅरंटी नाही. बर, या इकडे. काय बरं, कोण निवडून येईल? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर, की गुरुपादेश्वर महाराज, का वंचित बहुजन आघाडी? राजूभाई नवघरे. राजूभाई नवघरे का निवडून येतील बरं? विकास कामं भरपूर केले आमच्या गावामध्ये. काय काय केले? 17.5 लक्ष पूल दिला दलित वस्तीला, स्मशानभूमीचा 15 लाखाच्या नाल्या आहेत, गट्टूची कामं, रोडाची कामं केली आहेत. आमच्या बौद्ध विहाराला गट्टू दिलाय, त्याच्यानंतर ते इलेक्शन लागल्यामुळे ते रुकलंय, त्याच्यानंतर ते सुद्धा गट्टूचं काम सुद्धा होणार आहे. बरेच कामं केलीत राजूभाईने. दांडेगावकर साहेबाचा विषय नाही, त्याचं माहित नाही, ते 10 वर्ष कोणीकडे होते काय होते त्याचा विषयच नाही. फक्त राजूभाई वगैरेच काम केलं आमच्या इकडे. कोण येईल? दांडेगावकर साहेब येताल का राजू नवघरे? राजूभाई वगैरे 100% येणार. 1 नंबरचा माणूस, 1 नंबरचं बटन येणार, 100% येणार. ते डोळ्याचे ऑपरेशन केलेत खरे का? डोळ्याचे ऑपरेशन आमच्या इकडे जवळजवळ 150 ऑपरेशन केले डोळ्याचे. आरोग्य शिबिर घेतली, त्याच्यानंतर सरपंचाने चष्मे वाटप केले, काठे वाटप. सरपंच कोण? गजानन ढोरे. ते वाचनालय चालू आहे का तुमच्या गावामध्ये? वाचनालय उभारलं होतं? वाचनालय आहे, चालू आहे, सध्याच्या घडीला बंद आहे. म्हणजे कसं काय बंद? काय माहित नाही, पण बंद आता वाचत नाहीत का हिवाळ्यात लोक? कोणाला माहित आता काय होते ते, वाचतात की नाही ते. पण सध्याच्या घडीला बंद आहे. विकास काम भरपूर केले आमच्या इकडे. सगळं काय 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 पुस्तक सगळे मोबाईलवर ऑनलाईन झाले, एवढं ते पुस्तक वाचण्याला जर ढिलं पडलं सर. दिलं पडलं? ते मोबाईलवर जे खटके दाबले जे पाहिलं ते आलंय, त्यानं ते जरा असं म्हणजे आता वाचायला कंटाळा करत, व्हिडिओ बघायला घरी हातातच वाचवायलेत मोबाईलवर. वाचायचा कंटाळा आला लोकांना, व्हिडिओ बघा वाटायचं. येऊन जाऊन तिथं जाईपर्यंत ते मोबाईलवर पाहिलेत, त्यानं जरा असं व्हायला ढिलं. काय कोण येईल इकडे निवडून? कोण येईल? नवघरे. काय नवघरेचा फोटो आहे? हो. काय विकास कामं केलेत नवघरेंनी? भरपूर केले विकास कामं. काय काय? पूर्णा बॅरेज बंधारा बांधला. साहेब मंत्री होते, साहेबाचं 25 वर्षापासून स्वप्न होतं. साहेब झोपीमध्येच राहिले, 10 वर्ष निघून गेली, साहेबाला पत्ता बी लागला नाही. ते भैया साहेबांना काम चालू केलंय, केवळ आणि केवळ भैयामुळे झालाय. आमच्या गावात सुद्धा भरपूर विकास झालाय, सर्कलला विकास झालाय, मतदारसंघात सुद्धा नंबर 1 विकास झालाय. कारखान्यावर साहेबाच्या ऊस जाते का तुमच्या बरोबर? साहेब नेतात कवा कोणाचा, त्याच्या माणसाचे नेतात, भाव पाडून देतात, राहिलेले पैसे असेच देतात, कवा दिली नाही तर तसेच जातात. हो, ते फॅक्टऱ्या उभारल्या होत्या साहेबांनी त्यांच्या काळामध्ये, चालू आहेत ना त्या फॅक्टऱ्या? चालू आहेत ना. ते याचा बाडराचा कारखाना चालू आहे, बंद पडे. पुन्हा आपल्या आहेत ना सुतगिरणी चालू आहे. भरपूर आणलं साहेबानं. पुन्हा ते 12 चालू केला साहेबानं. सगळं चालू आहे की. अहो सगळी राख लावली हो साहेबानं, सगळं बंद पाडलं साहेबानं. आणि साहेबानं साहेबाच्या पोराला करून दिला कारखाना स्वतःच्या नावानं. सगळ्या जनतेचा तिकडल्या सभासदाचा 25-25 हजार शेअर्स आहे. त्याला न विश्वासात घेता साहेबानं मुलाच्या खिशामध्ये घातला कारखाना. भैयाने सही केली म्हणतात त्या ठरावात. भैया संचालक होती त्या कारखान्याला. काय वाटते, दबाव आणला असेल दांडेगावकर? दबाव आणणारच आहे. आमच्या गावात दबाव आणतात. चल मतदान देण्यात तो औष नेत नाही. कर्मचाऱ्यावर दबाव आहे, शेतकऱ्यावर दबाव आहे, डायरेक्ट आहे दबाव. काय खरं सांगायचं? नाही, खरं आहे. काय खरं? हे जे म्हणतात दांडेगावकर साहेब खरं आहे. आता आम्ही सभासद कारखान्याचा आहे, पण माझा 10 वर्षापासून ऊसच नेला नाही. कुठं घालता तुम्ही ऊस? आम्ही तो गेट केला घालतो. काय करायचं मग, त्याची वाट पाहिजे का, वाळून घालायचा का ऊस? आता यावेळेस तर ऊस नाही. काय बरं, दांडेगावकर साहेब ऊसाला भाव काय देतात? ते भाव काय, ते बाकीच्या पैसे तर 100-200 कमी देतात, ते बी 4-5 टप्पे देतात पैसे, म्हणजे ते चिल्लर सारखे.
लहान लेकराला देतो ना आपण 5 घे 10 घे तसं नवघरेंनी केलाय का विकास इकडे? भरपूर केलाय. काय काय केलं? काय केलं म्हणजे भरपूर केलाय. रस्ते वगैरे नाल्याची कामं समजेच हे नवीन बांधकाम झालेलं दिसायले स्मशानभूमीचं, कोणी केलं? त्यांनीच केलं बाहेरच केलं. काय शेतात पाण्याचा रस्ता केला का नवघरेंनी? मग गाडी फसली होती त्याच्याकडे मी 2दा गेलो. रोडच काम आता चालू आहे. बर. हा आणि माणूस असाच पाहिजे, कसा पाहिजे? तडपदार पाहिजे असा. उगम म्हाताऱ्याला देऊन काय फायदा? झाडे व्यवसाय नाही नाही, विकास करायच्या बाबतीत हेच पाहिजे. कोण पाहिजे? राजू भैया वगैरे बर. दाणे व्यवसाय करतील ना विकास? नाही हो, ते पाहिलं की 10 वर्ष किती बारा देऊ आपण? राजू भैया पाहिजे आम्हाला. पण सोबतच होते, आता वेगळे हा? सोबतच होते. नाही मला माहितीच नाही तो होते की नाही ते. फक्त काम करण्याच्या बाबतीमध्ये भैया. अहो एकल्या माणसाची गाडी, मी तिथं गाडी सोडून आलो आणि त्याच्याकडे गेलो, रोडच झाला. कोण निवडून येईल यावेळेस? राजभाई आमदार. बर. कसं आहे साहेब, राजू नवघरे बघायला तुम्हाला तिकडे बघा. हो कसं आहे, असं प्रत्येकाला माणूस गेले जवळ काय पाहिजे, मार मान गेले कामतात. अरे तुझं काम होत नाही, सरपंचला म्हणलं ते काम होत नाही, कसं काय होत नाही? आमचं म्हणे आमचं केलं बाबा, आमचं काय कुठं काय करोड दिलं नाही, काहीच नाही. पण समजून कोणला द्यायला पाहिजे, त्याने सुद्धा समज घ्यायला पाहिजे. गावांच्या कार्यकर्त्याने समजा घरी घरी म्हणायला पाहिजे. कार्यकर्ते सुद्धा काय करतात, ते जातात गपचूप, कोणाला म्हणत नाही. मग कोणाला द्यायचं आम्ही? नवघरे काय करतात? नवघरे साहेब येतात, भेट देतात, जातात. काम करतात का? काम किती वेळेस आले गावात कमी 2-3-4 बार डोळ्याचे ऑपरेशन वगैरे झालेत का? झालं ना. हो ऑपरेशन झालं, समज झालं, कार्यकर्ते येतात. पण कार्यकर्ते येऊन समजून सांगायचं गावाला. शेती आहे का तुम्हाला? नाही शेती नाही, बर. रोज मध्ये काम आहे ना. काय कोणाला निवडून द्यायचं? राजू वगैरे. बर. काय द्यायचं बरं नवघरे? आमच्या इकडे शेतामध्ये रोड झाले ना आता डांबरीकरण, ते तुम्हाला सांगणार ना. आमच्या भाऊची ते भाऊच आहेत आमची. इतकं सुख अजून काय पाहिजे? लांडेवर साहेब उभं टाकायचं. त्याला काय घेणं नाही मसाल्याला. काय बरं? काय असं? अहो त्याचं तोंडच बघलं नाही किंवा फोटोच बघली फक्त, त्याचा आपला हिशोबत नाही. ते एकदा म्हणला होता आमच्या भावकीच्या माणसाला की म्हणला ऊस न्या म्हणला, तर म्हणला इथळराव म्हणला, नाव सांगतो इथळराव म्हणला, डुकर जर तुम्हाला हे असेल बाजार म्हणला, 2 जण डुकर सांभाळ म्हणला. मग त्याची जात आहे का तशी? हा, त्याच्या पुढे काय बोलू? काय मग निवड हरामी आवला देती, याच्या पुढचं काहीच बोलायचं नाही. राजू वगैरे इशे खलास. बाकी काय कोणाला द्यायचं निवडून? दांडेगावकर साहेबाला. काय द्यायचं बरं दांडेगाव प्रवासी व्यक्ती आहे, मंत्रालयात जाऊन आलेली, मोठमोठी कामं केलीत त्यांनी जीवना. 5 वर्षामध्ये काहीच विकास नाही आमच्या गावाचा पण, सर्कलचा पण. विकास झाला म्हणतात तिकडे सगळे. आता जे म्हणतील ते म्हणतील, लोकशाही आहे, ज्याचे विचार असतात वेगवेगळे. काय तुम्हाला दिसलं का कुठं? बघा ना रस्ते फिस्ते, दाखवा ना तुमचा कॅमेरा. हे नाले, ते गावातलं पाणी बघा तुम्ही, कोणीकडे चाललंय, कुठं चाललंय, आहे काय व्यवस्था? कुठं विकास झालाय? नाही माहिती. रस्ते चला ना गावात चालू आहेत. आता नवीन डांबरिंगचे काम चालू आहे, डांबरिंगचे काम आहे, गटूचे काम आहे, सगळे काम आहेत. सगळे काम करून काय फायदा आहे? तिला रस्ता आहे का जायला? बरं, मातीला आलेली माणसं उड्या मारून जातील, पण नेणार मुडकच नाही. काय एक नारळ फोड्या सगळ्या गावाला पुरते. नाही परत 7 जणांना खाला होता. लावून खाला होता. मग इतके सगळे घरोघर कोणाला वाटप होत नसते ती, बरोबर ना? मग होत असते. आता कधी सत्ता गेल्या विकास होत असते का? 5 वर्ष संपून गेली नाही. निवडून दिलेला पुन्हा स्वतः होईल ना, निवडून दिलेला पुन्हा होईल ना अजून. मग आता 5 वर्ष काय केलं मग? आता सत्ता आली, सगळं डबल सत्तावर आणायची. कोरोना होता कोरोना असं तर काय विकास काम होत नसत काय? कोरोना मार्केट बंद असते. कोणते रंगीत काम असतात? कोरोनामध्ये रेल्वेनं माणसं झोपली होती, होते की नाही? मग हे बाबा बाहेर गेला, जग परेशान होतो, जग परेशान होतं. मग हे काय आता काय करेल ते आमदार? बरोबर. इथं पोलीसवाले काट्या घालून लागली, बाहेर निघाल तर. आमच्या इथं बाहेर निघून माणसाने मारलं होतं, निघालं नाही. मग सोबत दुकानाच्या तिथून कोणते किती मारलं होतं? बोला काय म्हणता? कसं राहतं, विरोधी पक्ष हे टीका करण्यात धोरणच असतात. पण आपण गेल्या 25 वर्षापासून बघत आलेले आहोत
की राजू भैया जेव्हा गावच्या राजकारणामध्ये सरपंच पदापासून त्यांनी आंधळ्याला काठी, लंगड्याला काठी, आंधळ्याला डोळे, गुंग्याला बोलणं देण्याचं राजू भैया सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि शेकडो बहिणीचे लग्न त्यांनी केलेले आहेत. डोळे असून, आंधळ कान असून बैर होण्याचे, सोंग घेण्याचे जे काही लोक काम करत आहेत, त्याला डोळे नसतील आणि कान नसतील, ते त्याचं काम करतील. पण इतिहास गवाह आहे, इतिहास साक्षी आहे. मी तुम्हाला एक सांगतो की बाबा, की राजू भैया नवघरे या महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून आणि 358 तालुक्यातून जास्तीत जास्त बहुमतानं या वसमत विधानसभेमधून निवडून येतील. आणि जे राजकीय पुढारी होते त्याच्या तोंडाला प्रगतीचं रक्तमास लागलेलं होतं. त्यांना वाटतं की आमच्यात पशी कोंबडा असला पाहिजे आणि त्या कोंबड्यानं बाग दिली की पहाट झाली पाहिजे. त्याचे कोंबडे आम्ही कापून खाल्याशिवाय राहणार नाहीत. दिवस उगवायचा तर बाकीच राहिला बाजूला. आणि निवडून येण्याचं काम आम्ही छातीवर बिला लावून आम्ही आजही सांगतो प्रामुख्यानं की राजू भैयात निवडून येतील आणि राजू भैयालाच मतदान करतील. आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे सिंबॉल सुद्धा त्यांच्या पक्षाचे आमच्या कवाडाला आम्ही लागू देणार नाही. दांडेगावकर साहेब उभं टाकलेत, कसे राहतील बरं? निवडून येतील का दांडेगावकर साहेब? नाही येऊ शकत. काय त्यांनी पण कामं छान केलीत ना, छान. कशाची कामं केलेली आहेत? ते सोबतच होते दोघं. सोबत होते पण त्यांच्या काळामध्ये खूप काही फॅक्टऱ्या बरं. फॅक्टरीबद्दल काय बोलणार नाही. पण ज्या आमच्या माता भगिनी असतील त्या कोणत्याही जाती धर्माच्या असतील, शेताकडे जर सकाळची मालकाची भाकर घेऊन निघाल्या तर झाडी झुडपं असल्यामुळं, रस्ता नसल्यामुळं एकली महिला घाबरायची शेताकडे जायला. ते आज पांदन रस्त्याचं काम झाले आहे. एका बांधवाने, एका नागरिकानं आपल्याला एक क्लिप सोडलेली आहे, त्याच्या घरापासून सुद्धा लहानकडे रस्ता गेलेला आहे. ते कोणाच्या माध्यमातून झालेला आहे? आपण याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण गावाकडचे सगळेच पांदीन रस्ते झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. काय ठरवलं यावर्षी? यावर्षी आता आमच्या बैठका चालू आहेत. आम्ही रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत झोपत नाहीत. राजू भैयाला प्रामुख्याने निवडून आणायचं. स्वतःच्या पैशातून जे काय आम्हाला प्रचार प्रसार करणं होईल ते आम्ही करण्याचं काम करतो. कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? नवघरे की दांडेगावकर की महाराज? कोणाला निवडून द्यायचं? आता पाहू की आकारा आकार कसा आहे तुमचा? आकार काय आता आता मला तर आम्ही तर ठरले बाबा नवघरे. नवघरे का द्यायचं बरं नवघरे? काही नाही, आम्हाला काय पाहिजे ना. काय गावात रस्ते, नाल्या, रोड काही केले का नवघरे? हो केले. दांडेगावकर साहेबांना नाही ते काय ते काय नाही. कोणाला निवडून द्यावं? दांडेगावकर साहेब, रावजाजू नवघरे का महाराज? नवघरे साहेब. का नवघरे साहेबांनी काय केलं? खूप काम झाले त्याचे. काय काय काम झाले? हो, नाले झाले, रस्ते झाले, खूप काम झाले. काम करून दे. पांधन रस्ते झाले का तुमच्या? बांधून रस्ते सुद्धा झाले. हो आणि ते हे डोळ्याचे ऑपरेशन केले? हो, खूप डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा झाले. सभागृह गावात, स्मशानभूमी काही? हो, पूल झालाय का आमच्या दलित वस्तीला. काय झालंय? ते दलित वस्तीला ते मयत नेण्यासाठी एक पूल झाला. त्याचा एक पूल झाला. येतील का नवघरे निवडून? 100% बिलकुल. येतील का नवघरे निवडून येतील का? दांडेगावकर निवडून येतील यावेळेस? नाही नवघरीच येत आता. कसं काय येतात नवघरे? नादर होतो, सगळे माणसं चांगली येतात. काय कामं केलेत नवघरे इकडं? आम्ही नाही नवघरे नवघरी ना बखळ केले बापा. रोड केले तर ते हे केले आता, नाल्या केल्या आता. दांडेगावकर साहेबाला ओळखता का? नाही बापा, मला नाही कोणाची काम दांडेगावकर साहेबाला ओळखता? नाही. नाही साहेब, मला नाही ओळख. डोळ्याचे ऑपरेशन केले डोळ्याचं हो ऑपरेशन. ते पंढरपूरला नेलं खरं आहे का? हो, कोणाकोणाला नेलं? आम्हाला बखळ सगळ्या बुधवाड्यात बाया गेलत्या बापू. हो, नागपूरला चैत्यभूमी बी आम्ही गेलतो. हो, 70 बाया. 8-70 बाया होत्या बापू. हो मग येतील का नवघरे? हो येतात. दांडेगावकर साहेब नाही बापा, मला ओळखच काय परिस्थिती काय आहे? इथं सध्या राजूबाईचीच परिस्थिती आहे. राजूबाईने आमच्या वाकडे येथे काम असे चांगले केलेले आहे. पुन्हा एसटी समाजासाठी त्याने मशाभूमीला एक रस्ता टाकला. अजून त्याने रोडाची कामं केले, नालीची कामं केले, तसेच डोळ्याचे ऑपरेशन केले. अजून त्यांनी पंढरपूरला बाया नेल्या, नागपूरला बाया नेल्या. त्यांची विकासाचे काम भरपूर आहे द्यायचे. दांडेगावकर साहेब कसे राहते? दांडेगाव साहेबाला आमच्या इथून मतदान नाही.
आमचं मतदान चांगले आहेत ना साहेब, अनुभवी आहेत, सोबतच होते भयाच्या. आमचं मतदान राजूभाईला. हो. दांडेगाव साहेब निवडून येणार नाही. आता आम्हीच राजूभाईची आहेत, आम्ही राजूभाईलाच मतदान करणार. हो. येतील का नवघरे निवडून येतील का? 100% साहेब. कसं काय येतील बरं? तुम्ही प्रगतीचा विषय मला, मी तुम्हाला प्रगती सांगतो. एक तर मेन मुद्दा दलित वस्तीतला, कारण का जेव्हा माणूस मेलं होतं, अगोदरचे जे विश्वसन असतात त्याच्यात निवडणुकी झाल्या, आमदार झाले, खासदार झाले, होतील आणि येतील, प्रश्न त्याचा काही नाही. मग ज्या वेळेस आमचं प्रेत जेव्हा न्यायचं होतं शमशानभूमीमध्ये, त्या पेरला आम्हाला गळ्या इतकायला पाण्यातून जावं लागायचं. ते प्रेत नेवावं की माणसं नेवावं सांगा ना आता. तर त्या भावानं एका शब्दामध्ये 16 लाख रुपयाचा आम्हाला लोखंडी ब्रिज करून दिला. एकदम अतिशय मृत्यू आणि जन्म ह्या दोन गोष्टी आठवत होता. लग्न आणि चांगली गोष्ट ह्या दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टीला कोणी जाते जास्त करून, लग्न आणि मृत्यू. तर मग मला सांगा आता त्याच्याबद्दल आम्हाला देणंही देणं आहे असं मला म्हणायचं नाही. दांडेगाव साहेब येत नाही तर वंचित बहुजन ते प्रीतीताई असेल ते येत नाही असं कोणाला म्हणायचं नाही. येत नाही, आपलं मत का आहे ते आपण मांडायचं. बाकी आता जवळपास म्हणजे 11 उमेदवार काय ते उभे आहेत, बरोबर आहे. काहीची तर ओळखच नाही, काहीची काय नाही, ओळखच नाही. मग त्याचं काय सांगणार आपण अस्तित्व? तुमच्या गावात नवघऱ्यांनी पूल दिलाय म्हणून तुम्ही नवघरे. तसं नाही हो, त्याची प्रगती विचारा. मी तुम्हाला जवळपास त्याची प्रगती मी 80% सांगतो. किती टक्के? हो. आता इथं विहार आहे आमचं, बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार. लाईट नव्हती, अंधारात दिवाळी केली, ठीक आहे. लाईट आणून टाकली, ती इलेक्शनमुळे कामं ठप्प झाली. आमचा आता मी या गौतम नगरला राहतो, त्याला मी गजू भायला म्हणलं माझे काय पाणी, मच्छर, नाल्या, डेंगू ताप यायलाय, त्या रस्त्याचं नियोजन लावा सरपंच काहीतरी. म्हणजे काय हरकत नाही. ते रस्ता पेंटिंग मध्ये, कशामुळे पेंटिंग मध्ये आहे की इलेक्शन आलं, आणि इलेक्शन आल्यामुळे नवघरे येतील का निवडून? आता मी तर तुम्हाला सांगतो बा 100% यावं. दांडेगावकर साहेब, दांडेगावकर साहेब आता काय सांगावं त्याचं, त्याची अस्तित्व का आहे काय नाही, आपण त्याला नाही कसं म्हणावं. निवडून येत नाही असं नाही म्हणाय. येतील का नवघरे निवडून? दांडेगावकर येतील का निवडून? कसं सर, नवघरे साहेबाचं जेव्हापासून राजकारणामध्ये आले तर तेव्हापासून त्यांचं आमच्या वाखारी गावासाठी अतिशय प्रेम लाभलेलं आहे. आणि जवळला माणूस आहे. आपल्या सर्कलमध्ये तो सर्वाला एक लहान लहान लेकरापासून ओळखितो. जिल्हा परिषद सदस्य होते त्याची आई इकडे बघू. हो 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 होते ना. त्यावेळेस काय केलं होतं? त्यावेळेस भरपूर कामं झाले सर. हो. आता सर ज्या काळामध्ये होते डोळ्याचे ऑपरेशन केले, पुन्हा जे काय गोरगरिबाच्या लेकी होत्या त्यांचे सुद्धा त्यांनी लग्न आपल्या शिवपुरी, तुम्हाला तर माहितच आहे, शिवपुरी या ठिकाणी सर्व गोरगरिबाचे लग्न केले. आणि असे सर्व काम भयानक केलेले आहेत बा. त्यांच्यामुळे दांडेगावकर येतील का? दांडेगाव साहेबाला आम्हाला तर त्याची ओळख आहे नाही, त्याची भेट नाही. हा खरं सांगते होते किंवा कॅबिनेट मंत्री? अहो कॅबिनेट मंत्री 3 वर्ष राहिले, मग आता आमची ओळख नाही काय नाही, आम्हाला भेटही दिली नाही खरं सांगायचं म्हणजे. हा काय यावेळेस? यावेळेस आमचं समर्थन राजूभाई नवघरे यांनाच आहे सर, आणि ते 100% येतील. आम्ही तुतारी वाजवणार आहे. बर, कसं काय तुतारी वाजवायची? कसं काय म्हणजे कशामुळे वाजवायची? विकास सांगतो ना मला. आज 15 ते 20 वर्षाखाली दांडेगावकर साहेब आलते काय, त्या टायमाला आम्हाला ते समाज मंदिर बांधून दिले. ते आज गळायले आणि पुन्हा एकदा निवडून आले आणि आम्ही त्याच्यात हाताने रिपेरिंग करते. नवघऱ्यांना म्हणावं की देतो. नवघरीने पूल दिला, मग आता शमशान भूमी दिली नाही. मग आता पुलामध्ये माणसं वरून जातील, तिकडे पलीकडून लोकांच्या वरून जाळावं लागेल. मग आता नवघऱ्यांनी कामं केले का? काम आता काय अशी कुठं तरी एखादा इथं काय तिथं काय एक केलंय आणि एक सोडले. मग दांडेगावकर साहेब निवडून आल्यावर आम्ही आमचे प्रश्न मांडतील तो दांडेगावकर साहेब. नवघऱ्याकडे प्रश्न मांडायचे अजून सांगा. ते त्याचे प्रश्न त्याचे कार्यकर्ते मांडतात. आमच्या सर्वसाधारण माणसं कलाकारामध्ये डोळ्याचे ऑपरेशन केले नवघऱ्याने. आमच्या घरी कोणी मथार म्हणत ना, आमचे जेवण माणसाचे नेऊन ऑपरेशन करावं का? हो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. अहो नसला झाल्या का उगत करावं का नेऊन? वयोवृद्ध नागरिकांचे. अहो आमच्या घरी फक्त आम्ही दोघं नवरा बघू. आमच्या घरी नाही गावात झाले का? गावातले लोकांचे काय आम्ही कायला विचारा, कोण घरून केलेत काय? बरोबर कोण नेले त्यांना पाहिल्या ते सांगत असतील, त्यानं याने नेल्या त्याच्या नेल्या, आणि ते सांगणाऱ्याला पहिले असतील. आम्ही पाहिलेच नाही, आम्ही कसं म्हणू तुम्हाला नेल्या? तुतारी वाजवायचं म्हणायची, तुतारी वाजवायचं म्हणायची. तुतारी तर सर त्याच्यावर काय मी विषय बोलू शकत नाही.
जे ज्या पक्षाचे माणसं असतात त्या पक्षाचे ते म्हणणारच आहेत पा. आणि या सर्व या आपल्या वसमत तालुक्याला नाही औंढा तालुक्यामधून सर्व देवदर्शन, पंढरपूर यात्रा, दीक्षाभूमी नागपूर म्हणतायत राजू नवघरे साधारण आमच्या माणसाचे प्रश्न समजून घेत नाहीत. असं कोण म्हणतंय सर? नाही आता त्यांना पाहिलं नसन. समजा आंधळ्या माणसाला इथं दिसायलंय, आंधळे माणसं समजा इथंच राजू भयाचं नाव घ्यायला येतं. मग आता डोळस माणसाला दिसणं गेल्यानंतर त्याला आपण काय सांगाव? हा, डोळस माणसाला दिसणं गेलं त्याला आपण काय सांगणार? कोणी निवडून राजू नवघरे की जयप्रकाश दांडेगावकर की पादेश्वर महाराज? आता राजू नवघरे म्हणजे कोणी बेसवर मतदान करावं तेच आम्हाला काय कळणार. कसं काय करायचं? आता रनिंग आमदार होते, आमच्या आरक्षणचा प्रश्न होता. आरक्षण, मराठा आरक्षण, मग ते काय त्यानं काय कुठं काही आवाज काढला नाही. ते विधानसभेमध्ये मांडला की आवाज? कुठं मांडला? विधानसभेमध्ये काय मांडला की बाबा मराठा समाजाला आरक्षण द्या? कशामधून ते माहित नाही मला. नाही तुम्ही सांगा ना कशामधून? नाही पण ते पायऱ्यावर हो, पायऱ्यावर हो बाबा, पण कशामधून द्या म्हणून मागितलं त्यानं. कशामधून तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणाले की म्हणाले म्हणून तुम्ही सांगा. ऐकलं नाही पण चर्चा आहे की ओबीसी मधून द्या म्हणून. असं काय कोण म्हणतं ओबीसी मधून? ऐकलं नाही. नाही म्हणले, नाही तुम्ही ऐकलं का? नाही म्हणले ना ओबीसी मध्ये. मी ऐकलं, तुम्ही ऐकलं. आमच्या बरोबर ऐकलं नाही. बघा आमच्यापेक्षा तुम्ही जवळ जास्त आहात. आम्ही तरी तुम्ही सांगितलेलंच ऐकतो. तुम्ही जे दाखवता तेच आम्ही ऐकतो. हा, त्याच्या पलीकडे काय नाही. राजू नवघरे नेमकं मतदान द्यावं कशामुळं? आमच्या शेतीमालाचे भाव, आज 3 वर्षाखाली सोयाबीन काय भाव होतं? 5,000 रुपये. आज किती आहे? 4,200. मग नेमकं मतदान कोण्या बेसवर करायचं? पांढर रस्ते केले का नवघरे? कोणते पांढर रस्ते केलेत ना खाली 2. त्याचे बी समजा काय केला म्हणा, पूल केला 18 लाख 16 लाखाचा. कुठं आहे? तिकडे केला म्हणा, कुठं जायला केला म्हणून. होय पोरो, 18 लाखाचा कुठे आहे रे पूल? स्मशानभूमीला जायला. स्मशानभूमीला 18 लाखाचा पूल आहे का? ते फुल येते तेवढाच 18 लाखाचा. एवढाच पूल? तेवढाच फुल 18 लाख. 17-18 लाख त्याला ते नेता सुद्धा येत नाही बरोबर. ते हो, तेच नेता येते का रे पोर? कारण का मी आलतो तुमच्या संग 1-2दा तिथं. नाही अशातला प्रकार नाही. आलतो मी 1-2दा. मग काय आता काय करायचं कोणाला? काय समजा ते काय जलजीवन आहे काय? हे जलजीवन मिशन योजना, जलशोराचे काय मिशन? जलजीवन ते टाकीचे आमच्या जलजीवन. आता तिथून माझ्या रस्त्यातून झाला इतकाली खड्डे आहेत. 3दा पडलो साहेब, 3दा गाडी घेऊन 3दा पडलो. पाय नाही तर काय मोडत आहे. आता म्हातारा माणूस हाडा गेली कोजून. चला तुम्हाला दाखवायचे असले मी रस्ता दाखवत होते मग कसं आहे ते. काय मग ठरवायचं काय वेळेस? ठरवायचं काय आता आम्ही वाजीना तुतारी. काय करणार दुसरा? दांडेगावकर साहेब काय करतील निवडून आल्यावर? आता दांडेगावकर करत काही की न करत, पण मला सांगा की रनिंगला मतदान द्या म्हणजे कोण्या बेसवर आम्ही मतदान द्यावं हे सांगावं. समजा मांडला म्हणतात प्रश्न. अहो मांडला प्रश्न हो, पण तुम्ही परत तिथं का? तुम्ही सांगा ना कोणता मांडला म्हणून प्रश्न द्यायना. केसेस वापस घ्या. हे कुठे घेतल्यात केसेस वापस? घेतल्यात का केसेस वापस? अजून चला अरे मी स्वतः मी आहे त्याच्यातला गुन्हेगार. अजून दुसरं कोण आहे रे इथं? तू एक आहे वाटतंय, तू एक आहे. अजून दुसरं कोण आहे? 20 जण आहेत, 20 जण. स्वतः अजून आमच्यावर केस चालू आहे. हा बोला. या कोणाला निवडून द्यायचं? तू तारी वाजवायची, कोणाला निवडून द्यायचं म्हणजे ते काय विचारायचं आहे? बरोबर का? तू तारी का वाजवायची? घड्याळ टाइम काऊन पाहिजे ना? अहो दांडेगावकर साहेबांना 40 वर्षापासून कारखाना जिवंत ठेवलाय. वर्षाला 500 करोड रुपयाची उलाढाल होती शेतकऱ्यांचा. कारखाना पूर्ण कारखाना पूर्ण कारखाना जिवंत ठेवल्यामुळे ते नवघऱ्यांच्या शेतात आहे म्हणजे खरं का? कुठं ते कारखाना सहकार आहे तो, तसं काही नाही. सहकार आहे तो. 7-12 त्यांची 7-12 ते का फुकट थोडीच दिली कोण? त्यावेळेस पैसे काय घेतले असतील आपल्याला काय माहिती त्याच्याला, पण त्या फुकट थोडंच देणार आहे जमीन. कोण? तुमच्या गावात विकास काय केला नवघरे? आता त्या बाबतीत काय बोललो आम्हाला साहेबांना, आम्ही साहेबाचे कार्यकर्ते. ठीक आहे साहेबाचे. 4.5 वर्षासोबत तुम्ही दोघांचे कार्यकर्ते होते बरोबर? मग आता त्या काळामध्ये काय विकास झालाय तुमच्या गावामध्ये? 4.5 वर्ष दोघं सोबत असतात. आता हे बघा निवडून दिल्यानंतर पदावरला सरपंच सुद्धा काम करीत असते गाव. सांगा ना काय काय केलंय? गट्टू फिटूचे कुठे बी काम होतच असतात. ती साधी गोष्ट आहे. कामाचं काय? ते काम होत असताना समाधानी होते समजा तुम्ही? हे बघा लोकप्रतिनिधीला निवडून देतात काम करायसाठी. ते काय विचारायची गोष्ट आहे का? तुम्ही कसं विचारायला? यावेळेस विचार बदलला, दुसऱ्याला द्यायचं नाही. विचार बदलला ना, आम्ही साहेबांना मतदान देणार, तुतारी वाजणार. काय विषय नाही. कोण निवडून येईल, नवघरे की दांडेगावकर? दांडेगावकर साहेब. बर कशामुळे येतात दांडेगावकर?
त्यानं पहिलं काम चांगलं केले. काय काय केलंय? त्यानं कारखाना चालला, कोण्या विम्याचे पैसे सगळ्याच्या घर पोहोचवले. नवघरेंनी केलं नाही का काही? नाही, काय नाही, हं? काहीच नाही. बर, नवघरेंनी काय केलं? केलंय म्हणताय तिकडं. म्हणणारे म्हणते असे, त्याला भेटले असेल, त्याला भेटले असेल ते म्हणते. काय भेटलं? ज्याला पैसे भेटले ते म्हणतात मला नाही भेटले. कोणा पैसे दिले? नाही ना, विम्याचे याचे पैसे आले नाही ना, नासाडीचे याचे असं. अच्छा अच्छा अच्छा. ऊस जाते का कारखान्यावर? हो. काय भाव आहे ऊसाला? आता काय देतात, 3,000 आहे पूर्णेला. इकडे काय इथलं काय ठरलं नाही. 200-300 रुपये कमी देतात म्हणलं बा एक जण आता. खरं आहे का? नाही ते काय माहित नाही. आपल्याला काय ऊस नाही, काय नाही. ऊस आहे म्हणे तुम्ही? नाही नाही, ऊस नाही. बोला, कोणाला निवडून द्यायचं? नवघरी. काल हे आता दांडेगाव करायला जायचं म्हणायचं. नाही, आता त्याच ज्याची ते सहमतीच्या चला. आता काय महायुतीचा उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे, भाजपचं काम कार्यकर्ते आहेत, भाजपचं महायुतीचं काम करणार आम्ही. हो. नवघरेंनी खासदारकीला केलं का भाजप? नाही जरी केलं असं, ऐका ना, पण आपलं कर्तव्य आपलं पार पाडायचं. हा, काय विकास कामं झाली तुमची? विकास कामं हो का नाही होती, विकासाचा आपण विषय मांडायचाच नाही. फक्त महायुतीचा उमेदवार म्हणून त्याचा विजय करायचा. हा, ते दांडेगावकर साहेबाच्या कारखान्यावर काय भाव आहे ऊसाला? ते ऊसाचा आता दांडेगावकर साहेब आपण काय सांगू शकणार साहेब? जवळ आहे की तू? नाही असला तरी आपण सांगू शकत नाही ना. डोळ्याचे ऑपरेशन केले का? केले ना. किती केले? आता गावात तुमची गाड्या गेल्या, आम्हाला काय माहित नाही. आम्ही होतो विरोधात, भाजपचे माणसं किती केले काय केले त्यालाच माहित. फक्त आम्ही एक समजा युतीचा धर्म पाळायचा म्हणून युतीचं काम आम्हाला करायचं. स्मशानभूमीला जायला रोड केलाय, खरं आहे का? नाही ते मी काय म्हणालो, आम्ही त्याच्या विरोधात होतो नोकरीचे. अहो युतीचा धर्म पाळायचा, पण आता युतीचा धर्म पाळायचा. विकास झाला ना, झालाच म्हणावं लागेल ना. हे राजकारणी नाही ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायला आपण ऐका की जरी बदलले असतील, पण आता सगळ्याच्या पक्षाचे आदेश आहेत तर पाळावी लागतील ना. त्याचं काही तुमच्या गावात वाचनालय होतं, चालू आहे? वाचणारे काय काय माहित नाही, बंद असं दोन्ही. वाचनालय बंद आहे का चालू आहे? वाचनालयाचं काय सांगू शकत नाही. गाव पातळीवर आम्ही कशाला कोणाचा विरोध करावा ते नाही, ते आम्ही बोलणं तर वाचनालय पिचनालयाचं बोला. आणि जाते नाहीत आम्ही वाचनालयात. का आता आमचे काय वय राहिलेत का वाचन करायचे? शेतकरी संघटना, शेतकरी संघटना. बर बर, हळदी सांगा बोला, कोणाला निवडून द्यायचं? तुम्ही मला पदश्री उभं राहू द्या. वसमत येऊन आलो तुम्ही, आले मग बोला, या इकडे. थांबा इथंच बोला, गाडीवर येड्यावानी दिसतंय. आधीच येडं म्हणतात मला, गोळ्या चालवत म्हणतात. बोला बरं, कोणाला निवडून द्यायचं? नवघरे की दांडेगावकर की महाराज? ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे, शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. 2 वर्षाचा माननीय आमदार साहेबांना विमा आमचा मिळू दिला नाही, विम्याची वाट लावली. अतिवृष्टीचा प्रश्न, अतिवृष्टीमधून आमचा जिल्हा वगळला. तालुक्यामध्ये डीपीसाठी जनावर इकून, बैल डंगर गाई म्हशी इकून शेतकऱ्याला डीपीला 2,60,000 1,60,000 द्यावं लागलेले आहेत. बातमी आली पाहिजे मात्र. बोला हो. हा, पुन्हा कारखान्याच्या क्षेत्रात संचालक आहेत नवघरे. बोला तुम्ही, बोला आमदार साहेब आमचे. दांडेगावकर साहेबाला म्हणतात कारखाना घेतला, 12 शिव घेतला. एका वेळेस सभेमध्ये आम्हाला नवघरे आमदारांना बोलू दिलं नाही की म्हणले तुम्ही गबासारे, तुम्हाला उसाला भाव पाहिजे असलं, तुम्हाला वावरच कितकालेत. 4-4 एकरवाले, मला 80 एकर जमीन आहे, मी बोंबलत नाही म्हणले दांडेगावकरच्या विरोधात. 12 शिव घेतला म्हणतात दांडेगावकरनं, तर नवघरे काय तेव्हा झोपी गेलते काय आमदार? तुम्ही म्हणले होते दांडेगावकर ईडी लावा, खरं आहे का? मी खरोखर ईडी लावा म्हणलं होतं. नवघरीला माझं निवेदन आहे, दांडेगावकरच्या कारखान्यावर ईडी लावा. सत्तेमधले आमदार असून त्यानं काहीच केलं नाही. आता त्याच्या स्वार्थापोटी उगेच बोंबा मारण. त्याचा टोकाईमध्ये शेतकऱ्याचे पैसे, टोकाई सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला असं म्हणतात. काही तर लोकांचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की नवघरेचं त्या सहयोगी तत्वावर, सहयोगी तत्वावर. तर नवघरे साहेबांना आपलं मागलचा इतिहास वाचून पाहावं. मार्केट कमिटीला आड्यात कट्टी चालू आहे नवघरे साहेबाच्या आशीर्वादानं. नवघरे साहेबाच्या आशीर्वादानं शेतकऱ्याच्या मालाला आडत कट्टी अजून चालू आहे. हे कधीची गोष्ट आहे? सगळी सांगायला ती कधीची गोष्ट आहे? आता हे चालू घडामोडी आडत कट्टी आजही चालू आहे मार्केट कमिटीला. हे तुम्ही म्हणतायत ना ते कारखाना आहे, ते कारखाना आहे मग 12 आमचे शेतकरी सभासदाचे सोबतच होते, का बोलले ना?
कोण दांडेगावकर आणि नवघरे सोबतच होते. दांडेगावकर वगैरे सोबतच होते ना तेव्हा. तर तेव्हा म्हणाय तुमचं शेतकऱ्याचं काय सभासदाचं काय घरानं ऐकायचं नाही, तुम्ही काहीतरी खोटं नाटक बोलतात. हे खरं आहे ना. बाराशिव घेतला दांडेगावकरनं, ही खरी गोष्ट आहे. तेव्हा नवघरे सोबत होती ना, स्वाक्षरी असेल ना नवघरेची, संचालक होते नवघरे त्याच्यावर. खरं आहे की नाही? वास्तव चांगलं केलं का, म्हणजे हे केलं 1200 घेऊन त्यांनी चांगलं केलं का प्रायव्हेट करून त्याच? हा का, मी तर काय त्याच्यावर बोलू शकत नाही जास्त. कोणाचं काम करणार आता यावेळेस तुम्ही? यावेळेस आम्ही आमचं काम करतो राईट. आम्हाला जे उमेदवार पसंत आहे. कोण पसंत आहे? हा, आता आमच्या वरिष्ठानं जे निर्णय घेतील. कोण वरिष्ठ आहेत तुमचे? आमचे वरिष्ठ स्वाभिमानी संघटनेची त्याच्या वरिष्ठाची बैठक लागणार आहे, त्याच्यावर आम्ही मतदान देणार. ग्रामीण भागातील रस्ते अपूर्ण राहिलेत आमदार साहेबाच्या आशीर्वादानं. हा, प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार असतील. नवघरे नंबर 1 ची गुणगिरी. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणतात आंदोलन करायचं नाही, उपोषण करायचं नाही. माझ्यावर 2-3 वेळेस अटॅक केला आहे. जीव मारण्याचे महिलेचे आरोप घेऊन माझ्यावर आरोप झालाय. एवढं सांगतो जातो आता घरी. बस सांगून टाक. नाही उरणार. बरं, खरंय का हे काय म्हणतात ते, खरंय का? त्या बाबतीत आता ज्यांचा त्यांचा अनुभव असतो, लोकशाही आहे, बोलण्याचा अधिकार आहे, ज्यांची त्यांचे मत मांडू शकतात. सत्य असतं त्यांचं त्यांना माहित आहे ना. बाकी काय विचारायचं ते विचारा. या तुमचं झालं तिथं, पण हेच खरंय का हे बोलाय गावात यायला मारायचा प्रयत्न केलाय म्हणून तालुक्याला माहिती, तालुक्याला माहिती सांगायला ती स्वतः सांगायला. काय कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? आता काय भय ते पाहत काय होणार आहे? काय होणार दांडेगावकर नवघरे झालं तर आता ते तर रोजचेच द्यावं लागेल ना निवडून. कोणाला निवडून द्यावं लागेल? आमचं काय नाही चाललंय वंचित बाबा. वंचितला प्रीती जयस्वाल. बर, इकडे 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 कोणाला निवडून द्यायचं यावेळेस? नवघरे दांडेगावकर कोणाला कोणाला निवडून द्यायचं? नवघरीच घ्यायचा. नवघरे दांडेगावकर पाहता मत जगात मत आता काय होईल काय दांडेगावकरच घेऊ. नवघरेला द्यायचं की दांडेगावकरला द्यायचं? नाही नवघरीच आपला जवळ माणूस आहे ना. कसं काय जवळच आहे तुमच्या नवघरे? कसं काय जवळचे? हा वाखारी बाबू काय लई लांब आहे काय, म्हणून नवघरेला निवडून द्यायचं. जवळ आहेत म्हणून. दांडेगावकर साहेब लांब आहेत म्हणून. आता मतदानाचं वेगात काय पाहिजे. कामं केलेत का तुमचे नवघरेने इकडं? कामं केलेत? आता जगाच्या मनावर काय, जगाच्या मनावर तुम्ही चालता का? काय काय मामा, जगाच्या मनावर मतदान करायचं का? बाबासाहेबांना अधिकार दिलाय आपल्याला, आपण स्वतः लोकशाही आहे. हे कशाला आहे? तुमचा डोळा काढला काय? ऑपरेशन केले. कोण केले? कोण केले? स्वतः आम्ही केलं. नवघरेने केलं? नाही ना, नवघरे नाही ना, स्वतः आम्ही केलं. कोणाला निवडून द्यायचं? दांडेगावर साहेबाला. काय केलं दांडेगाव? दांडेगाव साहेब चांगले आहेत ना. हो, चांगले आहेत. चांगले आहेत. राजू कामाला चांगले आहेत. राजू काम करत. राजनगरी बी चांगले आहेत, पण राजनगर जरासे मागच्या वेळेस कामं केली नाही बरोबर. काय काय कामं केली नाही राजनगरीने. हा, विकास झाला नाही ना. मला माहित नाही. मला माहित नाही काय. आता आम्ही समजा आज 5 वर्ष झाली आमच्या रस्त्यासाठी परेशान. आमचा रस्ता झाला नाही काही नाही, त्याच्यामुळे आम्ही दांडेगाव साहेब. कोणाला निवडून द्यायचं? दांडेगावकर की नवघरे? राजूभाई वगैरे. का राजूभाई? ते दांडेगावकरला म्हणतात. ज्याचं त्याचा प्रश्न असते ना ते. हो, राहू दे. हा, त्याचा प्रश्न. आमचं मतदान आहे राजूभाई. मतदान इकडे म्हणते बाबुळगावला मतदान आहे. काय दांडेगावकर साहेब का नको? दांडेगावकर साहेब आतापर्यंत जवळपास 2 वेळा टर्म वेळेला आमदार होते, कॅबिनेट मंत्री होते. पण त्यांनी जो विकास केलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं राजूभाईंनी विकास केला. प्रत्येक गावागावामध्ये काही योजना दिल्या. जर आरोग्याच्या जर योजनांचा विचार केला तर म्हाताऱ्या माणसांना असो, आरोग्यासाठी वेगवेगळे अँब्युलन्स वगैरे देणं असो, रस्त्याचे कामं असो, लाईनचा विकास असो, एवढे समजा 32-33 केवी वगैरे त्यांची कामं केलीत. येतील का नवघरे? येतील 100% राजूभाई येणार. येतील का नवघरे? निवडून येतील का? दांडेगावकर येतील? नवघरे. कसे काय येतील बरं नवघरे? सर्वसामान्य माणसाचा कार्य आहे आमदार.
बर, काय केलं सर्वसामान्य माणसासाठी नवघरेंनी काय केलं? समजा रोड केले, नाल्या केल्या. हो, लाडक्या बहिणीचे पैसे आले का? घरी आले ना. किती आले? 7,500. 7,500 आले. हो. बर, मग आता दांडेगावकर साहेब उभं टाकले. हो. कोणा पसंती कोणाला आहे तुमची? नवघरे. दांडेगावकर का नको? आता ती शे आहेत ना जरासं. काय नवघरे जरासा हाय समजायला, कोणाला बोलतोय फिरतोय. दांडेगावकर असं काही नाही नव्हतं तेवढं. बर, हो. साहेब बोलत नाहीत कोण? नाही, सर्वसामान्य माणसाला काय आमच्यासारख्या. बर, अजून येतील का नवघरे? येतील निवडून? बिलकुल 100% निवडून येणार. ते महाराज उभं टाकले दादा. महाराजाचं काय आता, महाराजाची होतील मात्र काय नाही ना तेवढं लय. हो, रेस मध्ये दोघच आहात. हो. कोणाला निवडून द्यायचे मामा? काम केले साहेबांनी, काम केले. कोणा घडीने नवघरेच ना? हा, नवघरे. काय काम केले? काम पुलाचे केले, आम्हाला देतो म्हणून दिले ना पुलाचं काम. काय केलंय? बघा घरकुल दिले, हे घरकुल झालेत का मंजूर? हा, बांधलं का घर बांधलं? हो. बर, हो. डोळ्याचे ऑपरेशन केले तुमच्या मित्राचे झाले का? हो, डोळ्याचं ऑपरेशन झालं. हा, हो. तुमचं झालं? हो. कोणा केलं? तिथे नवघरे कुठं केलं? याला त्या मुलगीला. पैसे घेतले काय? हो, नाही काय नाही, 1 रुपया घेतला नाही. काय केलं बरं तिकडे घेऊन? काय डोळे काय हे ऑपरेशन झालं डोळ्याचे. दिसायला का चांगलं? आता दिसायला चांगलं? हो. नंबर मी दांडेगावकर साहेब पण तुमच्या सोबतच आहेत, चांगले माणसं आहेत. चांगली माणसं आहेत. मग आता ते आम्हाला त्यानं हे केलं ना. हो, आम्हाला मडी न्यायला जागा नव्हती, मडी न्यायला जागा करून दिली. इथे काय हे काय आई ह्या काय दिमाग पागल आहे की काय? मोठा माणूस आहे, पागल झाला. गरीबदारी माणूस आहे. आज आहे मी मुलं आहेत ना कॅमेऱ्यामध्ये, दिसतंय ना तिथं. नंबर 1 जण काम केले होते. बर, ठीक. कापूर टाकायचा आहे एखाद्याला. बर, झाले घेऊन. झालं कोणाला निवडून द्यायचं? नवघरेला. बर, काय द्यायचं नोकरी? नवघरेला जवळ आहे माणूस, जवळजवळ भेटत आहे. मधल्या मार्गाने पळता येते बाबूळगावला, आहे की नाही? काय मधल्या मार्गाने जवळ आहे, पुन्हा चाय आहे. मेलं तर मोतीला येते जवळजवळ. शे कोण येणार आहे? दांडेगावकर येत नाही, कोण येत नाही. दांडेगाव साहेब चांगले माणसं आहेत. आता चांगले दुसऱ्या आमच्या याला, आम्हाला हे नवघरी आहे ना चांगलं. हा, कवाय भेटत आहे, वरी हात करते, हातात घालतोय. फोन लावला कवाय आडी अडचणला धावतोय. गावात काय केलंय? गावात बखल विकास केला, रोड केली, आडी अडचणला फोन लावलं की हे करते. काय केलं सांगा? गावात विकास केला, जवळ माणूस आहे, शिवशेजारी. की आम्हाला कोण दांडेगावकर आहे ते आम्हाला ओळखत नाही. बर, ओळख नाही दांडेगाव साहेबाची? ओळखत नाही, भेटलं तर बोलतही नाही. तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. बोलतोय तुम्ही प्रयत्न करायचा की बोलायचं दांडेगाव साहेब? हिची आधी जात नाही, शिफारस घ्यावं लागते भेट. हो, डायरेक्ट भेटत आहे. कोणाची शिफारस घ्यावं लागते? कोणाची अशीच याच्या बॉडीगार्डाची. हो, डायरेक्ट भेटतो आम्ही नवघरीला जाऊन, जवळ म्हणून सांगा. खरं आहे का? खरं आहे. नवघरे आहेत, चांगले माणसं आहेत. चांगली माणसं दांडेगावकर साहेब दांडेगावकर काय घेणे आम्हाला. नवघरी भया चांगला माणूस आहे. दोघे सोबतच होते, चांगले माणसं आहेत. चांगले दोघे चांगले आहेत. मात्र आता सभा पटायला आमचं ते आम्ही त्याला देऊ. पुन्हा सोबत आहे आपलं याचा राजभयाचा दांडेगावकर जाऊ जमू नका तुमचं दांडेगावकर जमतोय त्याच्या संग जमत नाही. तुम्हाला काय झालं मग आता आपल्या राजूभाई निवडून येतील का? नाही, राजूभाई येते निवडून. येतील का? हा, येते. नक्कीच आपण पाहू शकतो हे बाबुळगाव सर्कल आहे. विद्यमान आमदार राजू नवघरे हे या सर्कल मधून स्वतः उभं टाकले होते आणि बाबुळगाव हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या बाबुळगाव सर्कल मधलं वाखारी एक गाव आहे आणि आपण इथल्या वाखारीकरांच्या प्रतिक्रिया आज घेण्याचा प्रयत्न केला. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.